लांजा येथील महिला आश्रमातील गरजू विद्यार्थ्यांसाठी साईबाबा सोशल क्लबच्या वतीने मोफत शैक्षणिक साहित्य वाटपाचा उपक्रम राबवण्यात आला। वह्या, छत्र्या, गणवेश आदी साहित्यांचे वितरण करून विद्यार्थ्यांना नव्या शैक्षणिक वर्षासाठी प्रोत्साहन देण्यात आले। यावेळी साईबाबा सोशल क्लबचे अध्यक्ष मिंगेल मंतेरो यांनी महिला आश्रमातील वातावरण, शिस्त आणि विद्यार्थ्यांच्या नीटनेटकेपणाचे कौतुक केले। तसेच संस्थेतील गरजू विद्यार्थी आणि महिलांसाठी भविष्यातही आवश्यक ते सहकार्य करण्यात येईल अशी ग्वाही त्यांनी दिली। कार्यक्रमाला लांजा न्यू एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष जयवंत शेट्टे, माजी नगराध्यक्ष संपदा वाघधरे, गटनेते योगेश कावतकर, योगेश वाघधरे, माजी मुख्याध्यापक विजय बेर्डे, माजी नगरसेवक दिलीप मुजावर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। उपस्थित मान्यवरांनी या उपक्रमाचे स्वागत करत साईबाबा सोशल क्लबच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले। महिलाश्रमबद्दल बेर्डे सरांनी सांगितलं, महिलांनी चालू केलेला एक सर्वसामान्य महिलेसाठीचा हा उपक्रम आहे। महिलाश्रम म्हणजे काय की अनेक निराधार महिलांसाठी चालू केलेल्या अक्काताई तेंडुलकर, त्याचप्रमाणे त्याच्यानंतर कुमुदताई इथे जॉईन झाला, या महिलांसाठी चालू केलेलं हे आश्रम आहे। त्याचप्रमाणे आज साईबाबा सोशल क्लबने पण अनेक उपक्रम राबवलेले आहेत। याआधीही बुद्धिबळ स्पर्धा, कॅरम स्पर्धा, त्याचप्रमाणे छत्र्या वाटप आणि गेल्या वेळेला महाविद्यालयामध्ये पण कार्यक्रम राबवलेला होता। अनेक अशा ज्या समाजासाठी उपयुक्त असतील असे अनेक उपक्रम साईबाबा सोशल क्लब आयोजित करतो। निम्म्या शासनाला खर्च निम्मा खर्च भागतो आणि निम्मा खर्च संस्थेला करावा लागतो, परंतु आपल्यासारखे देणगीदार त्याप्रमाणे अशा ज्या भेटी देऊन वस्तू रूपात किंवा पैशाच्या रूपात काही देणग्या देतात आणि त्याच्यावरच हा आश्रम चालतो। आपल्याला आता माहिती आहे की आपण या मुलांसाठी अतिशय चांगला उपक्रम ह्या घेतलेला आहे। विशेषतः म्हणजे वह्या आहेत आणि ड्रेस आहेत। ड्रेस म्हणजे जे आता त्या हायस्कूलने जे लागू केलेलं आहे तोच ड्रेस त्यांनी दिलेला आहे। त्याचप्रमाणे काही छत्रे आहेत आणि मला वाटतं स्टॅग आहेत, ते स्टॅग आहेत, छत्र्या आहेत, ते अशा प्रकारचे वस्तू त्यांनी त्या वाटपाचा कार्यक्रम इथं आयोजित केलेला आहे। या संस्थेचे जे कर्मचारी वर्ग आहेत, शिक्षक वर्ग आहेत, त्यांनी आम्हाला आज इथे हा कार्यक्रम करायला दिला, त्याच्याबद्दल त्यांचे आभार मानतो। मी सकाळी आज 9 वाजता इथे आलो, 9ला 5 मिनिटं कमी असताना या संस्थेच्या आवारामध्ये शिरल्यावर इथून वरती येईपर्यंतची जी स्वच्छता, इथला नीटनेटकेपणा, विद्यार्थ्यांची शांतता, हे सर्व पाहून खरंच या संस्थेचं मी अभिनंदन करतो।